नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पश्चिम आशिया देशामध्ये उद्भवलेल्या युद्धाच्या संकटामध्ये भारतातील उद्योगधंदे आता वेगवेगळ्या प्रकारे अडचणी येऊ लागले आहेत. त्यात पेट्रोल, डिझेल, LPG गॅस ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. त्याचबरोबर आता उद्योग खात्याचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना अशी माहिती दिली की आता आम्ही पाईपनं गॅस देणार आहोत आणि त्याद्वारे आता कारखान्यांनी त्याचं उत्पादन अखंडितपणे सुरू ठेवावं. नेमकी काय योजना आहे जाणून घेऊयात उदय सामंत. आज खरं तर पुणा इंडस्ट्रियल एरियामध्ये आखाती देशांमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा, गॅसचा तुटवडा आणि उद्योजकांशी आणि प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी मी पुण्यामध्ये आहे. या बैठकीमधनं अनेक मुद्दे पुढे आले. जी पाईपलाईन गॅसची आहे ती अनेक ठिकाणी अजून जाणं बाकी आहे. काही ठिकाणी गेलेली आहे इंडस्ट्रीजच्या समोरून, परंतु इंडस्ट्रियलिस्टनं ते गॅसचं कनेक्शन घेतलेलं नाही. आज आम्ही 1 महिन्याचा एक कालावधी असा तयार केला आहे की जिथे ती गॅसची पाईपलाईन आहे ती टाकण्यासाठी आणि ते कनेक्शन घेण्यासाठी कॅम्प आमच्या RO लेवलला केले जातील. याचं पूर्ण मॉनिटरिंग विभागीय आयुक्त करतील. अनेक उद्योजकांनी असं सांगितलं की 15,000 10,000 रुपयाला गॅस विकला जातोय. अशा पद्धतीच्या तक्रारी दाखल करून घ्याव्यात. जर तक्रार दाखल झाली नाही तर पोलिसांनाही सुमोटो कारवाई करावी असे देखील मी निर्देश दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की गॅसचा तुटवडा होणार नाही डोमेस्टिकसाठी, कमर्शियलसाठी ही दक्षता आयुक्तांनी घ्यावी अशा पद्धतीचे निर्देश उद्योगमंत्री म्हणून मी दिलेले आहेत. रिन्युएबल एनर्जीचे काही प्रोजेक्ट प्रलंबित आहेत असं देखील काही उद्योजकांनी सांगितलं. त्याच्यासाठी देखील मी पुन्हा 15 दिवसांनी इथे येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय जो आज आम्ही घेतलाय तर इथल्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्टना सोलारवर ऊर्जा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जागा पाहिजे. तर त्या 2 जागा मी सुचवल्या आहेत, धाराशिव आणि जत. पुढच्या 15-20 दिवसांनी मी स्वतः त्यांच्याबरोबर व्हिजिट करणार आहे आणि मोठा रिन्युएबल एनर्जीचा प्रोजेक्ट जत किंवा धाराशिव इथे करता येईल का या संदर्भामध्ये आम्ही सकारात्मक भूमिका घेणार. पाईपलाईनच्या कनेक्शन वेगवेगळ्या संस्थांच्या ज्या परवानग्या आहेत त्यामध्ये डिले होते आणि त्यामुळे हे सगळे काम केंद्र सरकारनं काल परवाच एक पत्र काढलेलं आहे की ज्या पेंडिंग परमिशन्स आहेत त्या परवानगी दिलेल्या आहेत अशा पद्धतीनं समजून ती कारवाई पूर्ण करावी अशा पद्धतीचे निर्देश आहेत. आणि पुढच्या परमिशन 24 तासामध्ये द्याव्यात असे निर्देश आहेत. तर त्याचं तंतोतंत पालन सगळ्या अधिकाऱ्यांनी करावं अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. आधी दारूवाला यांनी अफवा पसरवली आणि शहरामध्ये पेट्रोल पंप संप आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यांच्या पेट्रोल पंपावरती कारवाई झाली. कठोर कारवाई होणार कसं? नक्कीच कारवाई होईल. कारण या अफवेमुळं किंवा या गैरसमजामुळं 30% पेट्रोल आणि डिझेलची मागणी ही मागच्या 3 दिवसामध्ये पुण्यामध्ये वाढलेल्याचा अहवाल देखील मला दिलाय. कालपासून पुन्हा एकदा अतिशय सुरळीत डिझेल पेट्रोलचा पुरवठा पुणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 350 पेट्रोल पंप आहेत. त्यांना पुरेल असा इंधन साठा त्या ठिकाणी आहे. गॅसच्या बाबतीतल्या काही ज्या शंका होत्या त्या दूर करण्याचा मी प्रयत्न केला. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. भोंदू आरोपी अशोक खरात याच्या विरोधामध्ये पुण्यात आज गुलाबो गँगनी आंदोलन केलं. संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या भोंदू बाबाला अटक केलेली आहे, तथापि त्याला न्यायालयातनं कुठलाही दिलासा मिळता कामा नये अशी भूमिका त्यांनी मांडली. चला मागे सर, मागे सर. चला चला.
प्रेक्षको, शेती हा भारताचा प्रधान उद्योग आहे. त्याचप्रमाणे शेती ही उद्योगधंद्याकरता निवासीकरता वापरली जाते. पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शून्य प्रहर कालामध्ये राज्यसभेत मागणी केली की शेतीवरती कडक आरक्षण ठेवलं पाहिजे आणि शेत जमिनीची खरेदी विक्री ही शेतीच्या संदर्भातच झाली पाहिजे अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की जर शेती अशी आपण इंडस्ट्रीयल करता किंवा निवासी करता वापरत गेलो तर पीक पाण्याकरता काय शेतकऱ्यांकडे जमीन राहणार किंवा भारत देशामध्ये 140 कोटीच्या लोकसंख्येला अन्नाचं उत्पादनामध्ये घट पडण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात मेधा कुलकर्णी. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मधून मी संपादक डॉक्टर शैलेश जिंदाल. इराण युद्धाचा भारतीय अर्थ उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका पडायला सुरुवात होईल, मंदी येईल अशी भूमिका अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. नेमकं काय होईल तर क्रूड तेल भारतामध्ये येऊन त्यापासून अनेक उपपदार्थ बनवले जातात. उदाहरणार्थ डांबर, प्लास्टिक, त्याचप्रमाणे नेफ्ता जो त्याच्यापासून तयार होतो त्यातून हे पदार्थ तयार होतात. त्यामुळे आता होणार असं की मुळामध्ये क्रूड तेल नसल्यामुळे उपपदार्थ नाहीत, प्लास्टिक ज्याच्यापासून बनतं नेफ्तापासून ते नाही. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचे दर आजच दुप्पट झालेले आहेत. पण हे प्लास्टिक आपल्याला पॅकिंगपासून अन्नपदार्थापर्यंत आणि त्याचप्रमाणे औषधाच्या स्ट्रीपपासून त्या पेटच्या बाटलीपर्यंत लागत असतं. त्याच्याही किमती वाढणार. आता उन्हाळा आहे, त्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला पेटच्या बाटल्या लागतात, पण हे पेट तयार कुठे होतं तर ते क्रूड पेट्रोलमधून तयार होतं. अशा वेळेला त्या व्यवसायाला मंदी येण्याची शक्यता असते, कारण कामगार आहेत, मशिनरी आहे, पण रॉ मटेरियलच नाही. मग कसं करणार? आता अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरवरती अनेक कामं होत असतात. काही हॉटेल्समधनं तर पदार्थसुद्धा बंद करण्यात आलेले आहेत, किंबहुना चहासुद्धा बंद करण्यात आलेला आहे. ही त्याची सुरुवात आहे. पुढचे 6 महिने ही आर्थिक झळ आपल्याला कुठे घेऊन जाईल माहीत नाही. त्याकरता आपण आपली बचत, आपण आपल्या पाण्याची बचत असेल, प्लास्टिकची बचत असेल, पेट्रोलची बचत असेल आणि सगळ्यात शेवटी पैशाची बचत महत्त्वाची. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.